नमस्कार, मी प्रियांका रांगणे. आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही जॉब अपडेट आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. मी त्यांच्या ऑफिशियल पेजवरती आहे. SBI खूप मोठी बँक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. स्टेट बँक आहे. त्याच्यानंतर इथे खूप मोठी जॉब अपडेट आलेली आहे. आपण सर्व माहिती बघणार आहोत. मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. वयोमर्यादा काय असणार आहे, कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर इथे अर्ज कोण करू शकणार आहे, अनुभव किती लागणार आहे, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, ही आपण पूर्ण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती भेटणार नाही. आणि कोणाला जॉबची गरज असेल तर नक्कीच ही व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर आपण सविस्तर माहिती पूर्णपणे बघून घेऊयात. सो इथे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे PDF आहे, आपण बघणार आहोत. इथे सांगितलेलं आहे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट कॉर्पोरेट सेंटर. आता ही आपण पूर्ण माहिती बघून घेऊया. HR अवॉर्ड्स अँड असोसिएट. आता इथे सांगितलेलं आहे रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिसचा आहे. आणि इथे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आलेली आहे. त्यांचे ऑफिशियल पेज सुद्धा सांगितलेलं आहे. आणि इथे ऑनलाईन सविस्तरपणे सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन इज कम्प्लीट ओनली वेन फी इज डिपॉझिट विथ द बँक थ्रू ऑनलाईन मोड. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन आणि इथे फीज सुद्धा असणार आहे. आता इथे जे सांगितलेलं आहे आपण बघून घेऊया. डिटेल्स ऑफ वॅकन्सीज काय आहे. डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी हे आहे. टोटल 42 जागांसाठी आहे. बॅकलॉग आणि रेग्युलरसाठी सांगितलेलं आहे. कॅटेगरीज आहेत, हे तुम्ही इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता एज क्रायटेरिया इथे सांगितलेलं आहे बघा. मिनिमम 25 वर्ष पाहिजे आहे आणि मॅक्झिमम 40 इयर्स पाहिजे आहे. म्हणजे मिनिमम 25, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 40 पाहिजे आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग एनिवेअर इन इंडिया. म्हणजे पूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही असाल तर नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. शॉर्टलिस्टिंग अँड इंटरव्ह्यू. सिलेक्शन प्रोसिजर आहे ते शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यू थ्रू होणार आहे. तर इथे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलेले आहेत, आपण बघून घेऊया. तिथे कॅन्डिडेट मस्ट पोजेसेस द रिलेव्हंट फुल टाइम एक्सपिरियन्स ॲज ऑन स्पेसिफाईड डेट. तुम्हाला कॅन्डिडेट आहे त्यांना रिलेव्हंट फुल टाइम एक्सपिरियन्स पाहिजे आहे त्या स्पेसिफाईड डेटपर्यंत. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट एनी डिसिप्लिन फ्रॉम द गव्हर्नमेंट रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. त्याच्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. डेप्युटी मॅनेजरला किती लागणार आहे, मॅनेजरला किती लागणार आहे, इथे तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. इथे डेप्युटी मॅनेजर आहे आणि ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ कॅप्टन इन इंडियन आर्मी ऑर इक्वलंट रँक इन इंडियन नेव्ही असं सांगितलेलं आहे. जॉब प्रोफाईल आहे ते माहिती बघा. टू इम्प्रूव्ह सेक्युरिटी अरेंजमेंट ब्रांचेस अँड ऑफिसेस, कॅरी आउट विजिट्स टू ब्रांचेस. म्हणजे तुम्हाला इथे सिक्युरिटी रिलेटेड काम करायचं आहे. ब्रांचेसचे जे आहेत ते त्याच्यावरती काम करायचं आहे. गव्हर्नमेंट एजन्सी आहे त्याच्याबरोबर करायचं आहे. की रिस्पॉन्सिबिलिटीज एरिया सांगितलेला आहे इथे. त्याच्यानंतर इथे ग्रेड दिलेले आहेत, पोस्ट दिलेले आहेत. प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा आहे. तुम्हाला इथे जे डेप्युटी मॅनेजर आहे त्यांच्यासाठी सॅलरी डिटेल सांगितलेलं आहे. जे सुरुवात आहे 48,170 पासून आहे ते सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर इथे जे मॅनेजर सिक्युरिटी आहे त्यांचं सुद्धा सांगितलेलं आहे 63,840 ही सॅलरी असणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाची सॅलरी वेगवेगळी आहे, असं नाही की एकत्र जॉब डिटेल सांगितलं म्हणजे एकच असणार आहे. आणि सुरुवात बघा 48,170 पासून इथे आहे. आणि इथे बघा मॅनेजर सिक्युरिटी यांची जास्तीत जास्त 78,230 असणार आहे. कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू असणार आहे. तुम्हाला जे सिलेक्शन प्रोसेस होणार आहे बघा, शॉर्टलिस्टिंग सांगितलेलं आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू विल कॅरी 100 मार्क्स. म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर तिथे मेरिट लिस्ट काढणार आहे. Shortlisting may fulfilling minimum qualification and experience will not waste any right in candidate for being called for interview. त्यानंतर इथे इंटरव्ह्यू सांगितलेला आहे. क्वालिफाईड मार्क्स इन इंटरव्ह्यू विल बी डिसाइडेड बाय द बँक डिसाईड करणार आहे. मेरिट लिस्ट असणार आहे. इन केस मोर दॅन 1 कॅन्डिडेट स्कोर द कट ऑफ मार्क्स विल बी देअर. ठीक आहे, कट ऑफ मार्क्स सुद्धा असणार आहे. हाऊ टू अप्लाय. आता ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे लक्षात घ्या, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनसाठी इथे लिंक सुद्धा दिलेला आहे. ॲप्लिकेशन फीज भरायची आहे. आफ्टर रजिस्टरिंग ऑनलाईन द कॅन्डिडेट आर वाइज टू टेक प्रिंट आउट ऑफ द सिस्टम जनरेटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स. म्हणजे काय, तुम्हाला जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे तुम्हाला असं सजेस्ट केलेलं आहे की ते प्रिंटआउट सुद्धा काढून घेतली पाहिजे आहे. ॲप्लिकेशन फीस बघा नॉन रिफंडेबल आहे. 750 रुपीज असणार आहे. 750 रुपये असणार आहे फॉर जनरल EWS OBC कॅन्डिडेटसाठी. आणि SC ST PWBD कॅन्डिडेट्सला कोणतीही फी असणार नाही आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन आहे. इथे ऑनलाईन भरण्यासाठी ही सुद्धा लिंक मी तुम्हाला देणार आहे. लास्ट डेट असणार आहे
27/11/2023 आणि इथे वेगवेगळे दिलेलं आहे लॉग इन इफ ऑलरेडी रजिस्टर और क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन असेल तर इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, पूर्ण माहिती भरायची आहे. बेसिक इन्फो, ठीक आहे. बेसिक इन्फोमध्ये फर्स्ट नेम, कन्फर्म फर्स्ट नेम, मिडल नेम, डिटेल्स आहे, क्वालिफिकेशन, अपलोड्स जे काही डॉक्युमेंट असतील तुमचे फोटो सिग्नेचर हे पूर्ण करायचं आहे. लास्ट स्टेप आहे पेमेंट. ही सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्की चेक करून घ्या. PDF ची सुद्धा मी लिंक अटॅच करत आहे, ते सुद्धा एकदा नक्कीच चेक करून घ्या. काही क्वेश्चन असेल रिलेटेड टू नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच आन्सर द्यायचं ट्राय करणार आहे. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही सविस्तर माहिती पोहोचून जाईल. आणि आपल्या व्हिडिओजला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.